हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय फॅशन क्लास. आज आपण मराठी अक्षर भारती इयत्ता 10वी द्वितीय भाषा याचा अभ्यास करणार आहोत. मी तुम्हाला 2 संतवाणी अंकिला मी दास तुझा याबद्दल सांगत आहे. संत नामदेवांनी लिहिलेला अभंग आहे. वारकरी संप्रदायातील थोर संत कवी. वारकरी संप्रदायातील थोर संत कवी कोणाला म्हटलेले आहे तर संत नामदेवांना. वारकरी संप्रदाय काय आहे तर वारकरी संप्रदाय हे विठ्ठलांची भक्ती करणाऱ्या संप्रदायाला वारकरी संप्रदाय असं म्हटले जाते. संत नामदेवांची अभंगरचना अतिशय उत्कृष्ट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध, सरळ आणि साधी आहे. संत नामदेवांची अभंगरचना आहे ही आणि याची भाषा उत्कट असून त्यांची अभंगाची भाषा ही साधी आणि सरळ सोपी आहे. त्यांनी हिंदीतही रचना केली आहे. संत नामदेवांनी हिंदीतूनही रचना केलेल्या आहेत. पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली. पंजाबात जाऊन त्यांनी आपल्या भागवत धर्माविषयीचा प्रचार केलेला आहे. शीखांच्या गुरु ग्रंथसाहेब या ग्रंथात त्यांची 61 कमने समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुखबाणी या नावाने ते प्रसिद्ध आहेत. शीखांचा गुरु ग्रंथसाहेब हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये संत नामदेवांनी 61 कवने समाविष्ट केलेली असून त्यांना भक्त नामदेवजी की मुखबाणी या नावाने प्रसिद्ध केलेली आहेत. प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे. प्रस्तुत अभंग जो आहे अंकेला मी दास तुझा यामध्ये संत नामदेवांनी विविध उदाहरणे देऊन परमेश्वर कृपेची याचना केलेली आहे. अग्नी माझी पडे बाळू माता धावे कणवाळू. जर समजा आगीमध्ये बाळ चुकून पडला तर दयाळू आई त्याचे रक्षण करण्यासाठी धावत जाते. तैसे धावे माझी या काजा अंकिला मी दास तुझा. त्याचप्रमाणे हे देवा माझे कार्य पूर्ण करण्यासाठी तू धावत ये. मी तुला शरण आलेला दास आहे. तुझ्या चरणी नील झालेला मी परमभक्त आहे. सर्वेशी झेपावे पक्षिणी पिली पडेताची धरिणी. झाडावरून अकस्मात जर पिल्लू धरतीवर पडले तर क्षणाचा विलंब न करता पक्षीने त्याच्यापाशी झेप येते. त्याला वाचवण्यासाठी ती तत्परतेने जमिनीवर येते. भुकेले वत्सरावे धेनू हुंबरत धावे. रानात वासरू खूप भुकेले असते तेव्हा त्याला दूध पाजण्यासाठी गाय तात्काळ हंबरत वासराकडे धावत जाते. वनवा लागला असे वनी पाडस चिंतिती हरणी. रानात जर वनवा पेटला तर आपले पाडस त्यात सापडले तर नाही ना या शंकेने हरिणी चिंतित पडते, व्याकुळ होते. नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा. संत नामदेव म्हणतात, हे विठ्ठला तू पाण्याने भरलेला ढग आहेस. त्यातल्या पाण्याचा मायेचा माझ्यावर वर्षाव होऊ दे. पावसाच्या पाण्याविना जगू न शकणाऱ्या